आपण बघत आहात मराठी बातम्या CID तपास। लाडक्या बहिणींची पुन्हा KYC पडताळणी होणार। राज्यभरात एकूण 26,34,000 लाडक्या बहिणी ह्या बोगस निघाल्यात। या ज्या 26,34,000 लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी योजनेत बसत नव्हत्या, तरी पण त्यांनी अर्ज भरलाय। सरकारने त्यांना 1500 रुपयाचे हप्ते दिलेत। आता हे उघड झाले। आता सरकार संतापले, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पुन्हा KYC करावी लागणार आहे। सरकार पुन्हा केलेल्या KYC चे सर्वेक्षण करून तुम्ही त्यासाठी पात्र असाल तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार आहे। दरम्यान जर जास्त बोगस बहिणी आहेत त्या उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात आढळल्या। नेमक्या कोणत्या जिल्ह्यात किती बोगस लाडक्या बहिणी आढळल्या ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये 2,04,000 लाडक्या बहिणी बोगस आढळल्या। तसेच एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात बोगस लाडक्या बहिणींची संख्या 1,25,300 एवढी आहे। अहिल्यानगरमध्ये 1,25,756 बोगस लाडक्या बहिणी आढळल्या। नाशिक जिल्ह्यात 1,86,800 बोगस लाडक्या बहिणी आढळल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,700 बोगस लाडक्या बहिणींची संख्या आहे। कोल्हापूरमध्ये 1,14,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत। मुंबई उपनगरात 1,13,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरामध्ये 95,500 लाडक्या बहिणींची बोगस संख्या आहे। रायगडमध्ये हा आकडा 63,000 बोगस लाडक्या बहिणींची संख्या आहे। बीड जिल्ह्यामध्ये 71,000 लाडक्या बहिणींची संख्या आहे। लातूरमध्ये 69,000 बोगस लाडक्या बहिणींची संख्या आहे। बोगस लाडक्या बहिणींचा हा बोगस आकडा लक्षात घेता राज्य सरकारला आता पुन्हा KYC करणे गरजेचे आहे। त्यानंतरच लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळेल। माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी KYC करणे गरजेचे आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। KYC न केल्यास लाभार्थ्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही। KYC करण्यासाठी अर्जदाराने या वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे किंवा जवळच्या ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला आधार कार्ड आणि संदर्भ क्रमांक देऊन KYC पूर्ण करून घ्यावी। 26 लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये यांचा लाभ। त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे। जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।